नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर नंबर 56 टाइम अँड वर्क अगेन. टाइम अँड वर्क आपला सिरीज सुरू आहे. टाइम अँड वर्कचा मागचे 2 लेक्चर्स तुम्हाला टाइम अँड वर्कवर वन वर्क थेअरीवर शिकवले बरं का. वन वर्क थेअरी की वन वर्क थेअरी किती ऍप्लिकेबल आहे, किती फास्ट प्रश्नाचे उत्तर देतं हे तर तुम्हाला मागच्या 2 लेक्चर्स मध्ये कळलंच आहे. अगेन तिसरं लेक्चर या वन वर्क थेअरीवरच आपण घेतोय. वन वर्क थेअरी यामध्ये थोडेसे किचकट प्रश्न आपण टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. वन वर्क थेअरी आठवता ना, खाली लिहिणे आहे स्पीड आणि वर लिहिणे आहे नंबर ऑफ डेज. चला बघूया प्रश्न कसे विचारले जातात आणि वन वर्क थेअरीचा वापर कुठे करायचा असतो. जिथे मध्येच कुणीतरी काम सोडून चाललं जातं आणि ते काम कुणीतरी दुसरं पूर्ण करतं. हे तर मागच्या लेक्चरमध्ये आपण केले आहेत. त्यामध्ये थोडासा किचकटपणा जर प्रश्नामध्ये आला तर त्याला कसं सॉल्व्ह करणे आहे त्याला बघूया. तर चला येऊया क्वेश्चन नंबर 1 वर. क्वेश्चन नंबर 1 काय बोलत आहे की ए एक काम 14 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 21 दिवसात पूर्ण करतो. त्यांनी एकत्र कामाला सुरुवात केलेली. ए ची स्पीड आहे 14 आणि बी ची स्पीड आहे 21. दोनच व्यक्ती आहेत. तर आपला वन वर्क थेरी काय बोलताय, ए प्लस बी दोघांना मिळून किती काम पूर्ण व्हायला पाहिजे, एक काम पूर्ण करणे. त्यांची स्पीड लिहूया. ए ची स्पीड आहे 14 लिहिली खाली 14 प्लस बी ची स्पीड आहे 21 लिहिली खाली 21. कोणी किती काम केलं त्याला बघणे आहे. त्यांनी एकत्र कामाला सुरुवात केली व काम संपण्याच्या 3 दिवसापूर्वी एने काम सोडून दिले. एकत्र कामाला सुरुवात केली व काम संपण्याच्या 3 दिवसापूर्वी या एने काम सोडून दिले. 3 दिवसापूर्वी एने काम सोडून दिले म्हणजे समजा काम संपत असेल 20 दिवसात, तर 20 दिवस या बीने काम केलं असेल आणि 3 दिवसापूर्वी म्हणजे 17 दिवस, 20 मायनस 17 दिवस त्या एने काम केलं असेल. राईट ना. समजा काम संपत असेल 100 दिवसात आणि काम संपण्याच्या 3 दिवसापूर्वी म्हणजे 100 मायनस 3 97 दिवस एने काम केलं असेल. पण आपल्याला माहिती नाही काम किती दिवसात संपत आहे. तर काम संपत आहे समजा एक्स दिवसात, तर हा ए जो आहे हा एक्स मायनस 3 दिवस आधी काम सोडून जाईल. राईट ना. प्रश्न हा विचारलाय एने काम सोडून दिले तर काम पूर्ण होण्यास एकूण किती दिवस लागतील. हा बी कंप्लीट काम करतोय बरं का. बी हा कंप्लीट काम करतोय, एने मध्येच काम सोडून दिलंय. तर बी जितकं काम करेल एक्स दिवस म्हणजे एक्स ची किंमत जी येईल ती तुमचं उत्तर असायला पाहिजे. राईट. चला पुन्हा आपण फ्रॅक्शन वर येऊया. खाली 14 आहेत आणि 21 आहे, तर खाली छेद सारखा करायचा आहे. मोठी संख्या 21 मध्ये 14 ने भाग जात नाही. 21 गुणे झाले आहे 42 आणि यांचं बरोबर काम किती यायला पाहिजे 1. 21 दुने 42. 14 ला 3 ने गुणाकार केला तर 42. तर या दोघांना पण तुम्हाला 3 ने गुणाकार करणे आहे. 3 गुणिला x 3x मायनस 3 गुणिला 3 9 प्लस 21 ला 2 ने गुणाकार केला तर 42. तर याला 2 ने गुणाकार करू 2x बरोबर मिळेल x. राईट. याला इकडे घेऊया. चला 3x अधिक 2x हे किती झाले आहेत 3x अधिक 2x हे झाले आहेत 5x मायनस 9 आणि हा 42 जो भागाकारात आहे तो इकडे जाईल, एक सोबत गुणाकार होईल, तो 42 गुणिला 1 42. या 9 ला तिकडे कन्वर्ट केलं तर मिळतो आहे 5x बरोबर 42 मायनसचा होईल तो प्लस 9 म्हणजे 5x बरोबर 42 अधिक 9 51. तुम्हाला x ची किंमत काढायची आहे तर या 5 ने याला भाग देऊ म्हणजे x ची किंमत मिळेल x बरोबर 51/5 आणि 51/5 साध्या अपूर्णांकामध्ये या प्रश्नाचे उत्तर नसेल. हे वारंवार मी तुम्हाला सांगत आलेलं आहे. टाइम अँड वर्क मध्ये मिक्स फ्रॅक्शन मध्येच उत्तरे असतील, त्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया. 5 10 50. राईट. 50 51 मधून 50 गेला, एक शिल्लक, 10.1/5 इतके दिवस लागायला पाहिजे. ते उत्तरामध्ये शोधणे आहे तुम्हाला. ऑप्शन नंबर सी हे असायला पाहिजे उत्तर. पॅटर्न तोच आहे जो मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला शिकवलाय. आता हा थोडासा एक्सटेंड झालाय, थोडा किचकटपणा यामध्ये आणलाय.
की दोघांशी रिलेटेड काहीतरी एक तुम्हाला संयोजन दिलेलं असतं, त्यानुसार हा प्रश्न जनरेट केला जातो. राईट, करणे तेच आहे, स्पीड लिहिणे आहे खाली, कामाचे दिवस लिहिणे आहे वर, उत्तर घेऊन येणे आहे, वेळ लागत नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला काय बोलतो इथे, ए आणि बी एक काम 20 आणि 12 दिवसात करतात. ए आणि बी एक काम 20 आणि 12 दिवसात करतात. ए ने कामाला सुरुवात केल्यानंतर 4 दिवसांनी बी ने त्याला काम पूर्ण करण्यास मदत केली. चला दोन व्यक्ती आहेत इथे, ए प्लस बी, दोन व्यक्ती आहेत, बरोबर एक काम आपल्याला दाखवून देणे आहे. वन वर्क थेअरी काय बोलताय की कितीही मजदूर असतील काम मात्र एकच पूर्ण करतील. या दोघांची स्पीड लिहून घेऊया. ए ची स्पीड आहे 20 दिवस, लिहिली खाली, प्लस बी ची स्पीड आहे 12 दिवस, लिहिली. दोघांना मिळून एक काम पूर्ण करणे. आता कोणी किती दिवस काम केलंय त्याला व्हेरिएबलच्या स्वरूपामध्ये लिहिणे. काय बोलताय, ए ने कामाला सुरुवात केली, कामाला सुरुवात केल्यानंतर 4 दिवसानंतर बी ने त्याला मदत केली काम पूर्ण व्हायला. म्हणजे बी हा 4 दिवस कमी काम करेल. 4 दिवसानंतर आलाय तो, ए ने कामाला सुरुवात केली, ए ने पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 4 दिवस काम केले, त्यानंतर बी कामाला जुळला. आणि मग समजा 20 दिवसात काम संपत असेल तर ए ने तर 20 दिवस काम केलंच आहे, बट बी मात्र हे पहिले 4 दिवस मुकलाय तो काम करायला, 4 दिवस कमी काम करेल, म्हणजे 16 दिवस काम करेल तो. समजा काम 50 दिवसात संपत असेल, 50 दिवसात दोघेही मिळून, तर 50 दिवस ए ने काम केलं असेल, बट 50 पेक्षा 4 दिवस बी ने कमी काम केलं असेल, कारण तो 4 दिवसानंतर जॉईन झालाय. तर ए जर काम करत असेल एक्स दिवस, तर बी किती काम करेल, एक्स मायनस 4 दिवस. बी किती काम करेल, एक्स मायनस 4 दिवस, कारण बी 4 दिवसानंतर त्याला काम करण्यास मदत करतो. आणि इथे बोलताय काम पूर्ण होण्यास किती दिवस लागेल, तर ए काम पूर्ण करतोय बरं का सुरुवातीपासून शेवटपर्यंत. बी तर 4 दिवसानंतर आलाय, तर आपल्याला या एक्स ची किंमत काढायची आहे. अगेन अगेन छेद सारखा करू, 20 आणि 12 यांचा छेद सारखा म्हणजे लसा 20 60. 20 ला 3 ने गुणाकार करू तर याला पण 3 ने गुणाकार करू, हा 3x. 12 ला 5 ने गुणाकार करू तर यांना सुद्धा 5 ने गुणाकार करू, प्लस 5 गुणिला x 5x, मायनस 5 गुणिला 4 20. राईट, बरोबर काय म्हणताय, बरोबर 1. 3x अधिक 5x, 3x अधिक 5x हा झालाय 8x मायनस 20. आणि हा गुणाकारात भागाकारातील 60 इकडे जाईल गुणाकारात, एक सोबत गुणाकार होईल, बरोबर 60 गुणिला 1 60. 20 जर तिकडे गेलाय तर 8x बरोबर 60 अधिक 20 म्हणजे 8x बरोबर 80. तर x बरोबर किती मिळेल, 80 भागिला 8, 10 असायला पाहिजे या दिवसात या प्रश्नाचे उत्तर. म्हणजे एकूण काम पूर्ण होण्यास एकूण 10 दिवस लागतील. 10 दिवस ऑप्शन मध्ये शोधा. नंबर बी, मी मागच्या लेक्चरमध्ये मागच्या 2 लेक्चर कंटिन्यू आपण वन वर्क थेअरीवर घेतले आहेत. मी तेव्हापासून बोलतोय वन वर्क थेअरी एकदा तुमच्या डोक्यात बसली की टाइम अँड वर्कचे ऑलमोस्ट प्रश्न संपले म्हणून समजा. आणि हेही लक्षात घ्या, वन वर्क थेअरीपेक्षा बेस्ट कॉन्सेप्ट टाइम अँड वर्क मध्ये नाहीये. एकदम बेस्ट, तुम्हाला कुठल्या सूत्राचा वापर करावा लागत नाही, काही नाही. कितीही मजदूर असतील त्यांचं काम हे एक दाखवणे, दॅट इज नोन ॲज वन वर्क थेअरी. राईट, क्लिअर होत आहे. मागचे 2 लेक्चर बघितले आहेतच तुम्ही, तुम्हाला क्लिअर होत असेलच. चला समोर बघूया पुन्हा तसाच काही प्रश्न, पण कंडिशन काही वेगळी दिली असेल. इथे बोलताय ए आणि बी एक काम क्रमश 15 व 10 दिवसात करतात. दोनच व्यक्ती आहेत पुन्हा, तर ए प्लस बी, दोन व्यक्ती, बरोबर किती काम, एक काम दाखवणे. त्यांची स्पीड लिहून घेऊया. ए ची स्पीड आहे 15, बी ची स्पीड आहे 10, बरोबर 1. कोणी किती काम केलं आहे त्यांचे दिवस आपण व्हेरिएबल इन टर्म ऑफ एक्स मध्ये घेऊया. की दोघांनी एकत्र एका कामाला सुरुवात केल्यानंतर, या ए ने पण आणि या बी ने पण एकत्र कामाला सुरुवात केल्यानंतर 2 दिवसांनी बी ने काम सोडून दिलं. या बी ने काम सोडून दिलं 2 दिवसानंतर, बी ने काम सोडून दिलं 2 दिवसानंतर. किती दिवसानंतर, 2 दिवसानंतर. दोघांनी तर एकत्र काम केलंच होतं सुरुवात, तर 2 दिवस तर हा करेलच काम. त्यानंतर याने काम सोडून दिलं, पण 2 दिवस तर हा सुद्धा काम करेलच. दोघांनी एकत्र काम करायला सुरुवात केली ना, तर 2 दिवस हा ए सुद्धा काम करेल. आणि त्यानंतर बी ने काम सोडून दिलं तर बाकीचं काम तर
ए ला करायचं आहे, समोर बोलताय शिल्लक काम ए ने पूर्ण केले. शिल्लक काम ऑलरेडी 2 दिवस ए ने काम केलं होतं, शिल्लक काम माहिती नाही किती, एक्स दिवस घेऊया आणि हे कोणी पूर्ण केले ए. आणि प्रश्न विचारलाय पूर्ण काम संपण्यासाठी एकूण किती दिवस लागतील. प्रश्नाला फोकस करा. पूर्ण काम संपण्यासाठी एकूण किती दिवस लागतील, तर एकूण एक्स तर हे शिल्लक काम पूर्ण करतोय राईट ना, हे तर शिल्लक होईल. पूर्ण काम संपायला जे काही एक्स ची किंमत आहे त्याच्यामध्ये 2 बेरीज करावी लागेल, कारण 2 दिवस ऑलरेडी काम होत गेलेलं आहे, त्यानंतर तो एक्स आलेला आहे म्हणजे शिल्लक काम पूर्ण करायला. म्हणजे एक्स ची जी किंमत येईल ते शिल्लक काम पूर्ण करण्यासाठी येईल. तुम्हाला प्रश्न विचारलाय पूर्ण काम संपण्यासाठी. पूर्ण काम संपण्यासाठी एक्स ची जी समजा 15 आली एक्स ची, तर 15 अधिक 2 17 दिवस लागतील पूर्ण काम संपण्यासाठी. शिल्लक कामसाठी नाही हा प्रश्न. मागचा प्रश्न शिल्लक कामासाठी होता, हा नाही. चला छेद सारखा करूया. 15 आणि 10, 15 दुने 30, 30 मध्ये 10 ने भाग जातोय 30 राईट. तर याला 2 ने गुणाकार करावा लागेल. हे तर आपण सर्व बेसिक मध्ये शिकलोच आहे. 2 गुणिला 2 4 अधिक 2 गुणिला x 2x राईट, प्लस 9 त्रिक 30, तर याला 3 ने गुणाकार करू, हा 6 बरोबर मिळेल 1 राईट. चला इकडे बघूया. 4 अधिक 6 10 म्हणजे 2x अधिक 10 बरोबर हा 30 गुणिला 1, 30 गुणिला 1, तर 30 गुणिला 1 म्हणजे 30 घेऊया राईट. चला हा 10 तिकडे पक्षांतर केला तर 10 तिकडे पक्षांतर करू. 2x बरोबर 30 वजा 10 म्हणजे 2x बरोबर 30 वजा 10 म्हणजे 20, म्हणजे x बरोबर किती मिळाला तुम्हाला, x बरोबर मिळाला 10. x बरोबर 10, पण तुमचं उत्तर x बरोबर 10 होणार नाही. x हा काय डिफाइन करतोय की शिल्लक असलेलं काम 10 दिवसात होईल. पण प्रश्न विचारलाय काम पूर्ण संपण्यासाठी. काम पूर्ण संपण्यासाठी किती दिवस लागतील, तर ते 2 अधिक x, कारण 2 दिवसाचं काम ऑलरेडी झालंय, तर पूर्ण काम संपण्यासाठी 10 अधिक 2 म्हणजे 12 दिवस लागायला पाहिजे. किती दिवस लागायला पाहिजे, 12 दिवस, हे लक्षात ठेवा. क्वेश्चनला फोकस करा. शेवटी काय विचारलंय, तुम्ही तुमच्या x बरोबर 10 ऑप्शन मध्ये पण मिळतंय बरं का, पण ते 10 x बरोबर 10 काय आहेत की त्या दोघांनी 2 दिवस काम केल्यानंतर शिल्लक जे काम आहे ना ते 10 दिवसात पूर्ण होते. पण काम पूर्ण होण्यासाठी 10 अधिक 2 12 दिवस लागायला पाहिजे. तुमचं उत्तर व्हायला पाहिजे ऑप्शन नंबर सी राईट. चलो नेक्स्ट. चला सेम अगेन तसंच काहीतरी. ए आणि बी एका कामाला पूर्ण करायला 45 दिवस आणि 40 दिवस घेतात. चला पुन्हा ए आणि बी दोन व्यक्ती आहेत, ए प्लस बी इक्वल टू 1 वर्क थेरी दॅट इज 1. दोघांची स्पीड लिहून घेऊया. एक आहे 45, दुसरी आहे 40, बरोबर 1 यायला पाहिजे. त्यांनी एकत्र कामाला सुरुवात केल्यानंतर, दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केल्यानंतर ए ने काही दिवसांनी काम सोडून दिले. आता हा याच्या पूर्वीच्या प्रश्नामध्ये 2 दिवसांनी काम सोडून दिले असं दिलं होतं स्पष्ट, तर आपण 2 घेतले. बट या प्रश्नामध्ये बोलतोय की ए ने काही दिवसांतर, दोघांनी कामाला सुरुवात एकत्र केली आहे, माहिती नाही किती ए आहे, तर समजा याने सुरुवातीला x दिवस काम केलं आणि काम सोडून दिलं याने, तर x दिवस तर याने पण काम केलं असेल, दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली राईट. आणि आता ए काम करणार नाही, तर आता काम करेल बी. बी जर शिल्लक काम बी 23 दिवसात पूर्ण करत असेल, शिल्लक काम बघा हा पुन्हा 23 दिवस काम करेल, हा पुन्हा 23 दिवस काम करेल, 23 दिवसात पूर्ण करत असेल, तर ए ने किती दिवसानंतर काम सोडले, या ए ने किती दिवसानंतर काम सोडले म्हणजे या एक्स ची किंमत तुम्हाला काढायची आहे. ए ने किती दिवसानंतर काम सोडले, तर या एक्स ची किंमत काढूया आपण राईट. अगेन छेद सारखा करता आला पाहिजे. आता मोठ्या मोठ्या संख्या दिसत आहेत, 45 आणि 40, छेद कसा सारखा करायचा, तर 45चा टेबल काउंट करा, त्याच्यामध्ये 4 ने शून्य, शेवटचा शून्य सोडून 4 ने भाग गेला पाहिजे, तर 45 दुने 90 होतो, 90 मध्ये 9 मध्ये 4 ने भाग जात नाही, 9 दुने 18, 90 ची दुप्पट 180 म्हणजे 18 तयार होतो, शून्य सोडून 4 ने भाग जात नाही, 18 दुने 36 म्हणजे 360, 360 मध्ये 40 ने भाग देईल, कारण 36 मध्ये 4 ने भाग जातो, खाली तयार होईल 360 राईट. आता त्यानुसार याला कितीने 8 ने गुणाकार केला तर 360, याला पण 8 ने गुणाकार करा, हा होईल 8x
प्लस याला 9 ने गुणाकार केला तर 360, तर या दोघांना पण 9 ने गुणाकार करावा लागेल तुम्हाला. 9 गुणिला x 9x प्लस 9 गुणिला 23 म्हणजे 260 बरोबर 1. हा 360 तिकडे जाईल गुणाकारात 1 सोबत आणि 8x अधिक 9x 8x अधिक 9x हा झालाय 17x प्लस 260 बरोबर हा 360 एक सोबत गुणाकारात होईल 360, राईट. हा 260 तिकडे गेला तर 17x बरोबर 360 मायनस 260 म्हणजे 17x बरोबर 360 मधून 260 मायनस करूया. 10 तून 7 दॅट इज 3, 36 मधून 20 गेले दॅट इज 15, राईट. म्हणजे x बरोबर 153 भागीला 17 आणि 17 9 153 होतात कदाचित, राईट ना. कदाचित काय होतातच. तर 17 9 153 म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे x ची किंमत आली आहे या x ची 9 म्हणजे 9 दिवस काम केल्यानंतर a ने ते काम सोडलं असेल. तुमच्या प्रश्नाचे उत्तर 9 दिवस असायला पाहिजे, राईट. हे ग्रॅज्युएट लेवलच्या परीक्षांमध्ये असे प्रश्न पडतात बरं का, गोल फिरवून विचारले जातात. बट गो विथ वन वर्क थेरी, दॅट इज द बेस्ट थेरी ॲज एव्हर इन टाइम अँड वर्क. तुम्हाला उत्तर काढून देईल आणि शिवाय कॅल्क्युलेशन्स तुमचे स्ट्रॉंग असायला पाहिजे. जे कॅल्क्युलेशन्स आपण ऑलरेडी बेसिकमध्ये 26 लेक्चर्स घेतले आपण बेसिकचे. त्या 26 लेक्चर्समध्ये सर्व टाईपच्या बेसिक मी तुम्हाला शिकवून चुकलेलो आहे, फक्त त्याचा वापर करणे. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 वर येऊ. 5 आणि याच्यासाठी शेवटचा. चला काय बोलतोय पुन्हा बघा. ए आणि बी एक काम करायला 20 दिवस व 15 दिवस घेतात. 20 दिवस आणि 15 दिवस, राईट. त्यांनी एकत्र 6 दिवस काम केल्यानंतर बी च्या जागेवर सी आला. त्यांनी एकत्र 6 दिवस काम केल्यानंतर बी च्या जागेवर कोण आलाय? सी. म्हणजे आता 3 लोक आहेत की ए प्लस बी प्लस सी इक्वल टू दाखवणे आहे 1. आता 3 व्यक्ती आहेत बरं का. सुरुवात ए आणि बी ने केली आहे. तर ए ची स्पीड आहे तुमच्याकडे 20, बी ची स्पीड आहे तुमच्याकडे 15 आणि या दोघांनी किती दिवस काम केले? दोघांनी पण 6 दिवस काम केले आहे. म्हणजे या ए ने पण 6 दिवस काम केले, बी ने पण 6 दिवस काम केले. त्यांनी एकत्र कोणी या दोघांनी ए आणि बी ने एकत्र 6 दिवस काम केल्यानंतर बी च्या जागेवर सी कामाला आला. म्हणजे बी निघून गेला, बी ला काढण्यात आलं असेल किंवा त्याने काम सोडून दिलं असेल. आता समोरचं काम बी करणार नाही, तर याच्या जागेवर कोण आलाय? सी आलाय. याच्या जागेवर सी आलाय आणि सी आलाय तर शिल्लक असलेले काम ए आणि सी, शिल्लक असलेले काम ए आणि सी 4 दिवसात पूर्ण करतात. कोण? ए आणि सी. म्हणजे सी 4 दिवस काम करतो पुन्हा तर काम संपेल आणि हा ए हा सुद्धा 4 दिवस काम करतो. शिल्लक काम बी सोडून गेलाय ना. समोरचे 4 दिवस ए आणि सी दोघेही काम करतील तर जाऊन एक काम पूर्ण होईल. दॅट इज द क्वेश्चन. वन वर्क थेरी इक्वल टू 1. आणि प्रश्न विचारलाय तर सी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? जसं ए एकटा 20 दिवस, बी एकटा 15 दिवस, तसा सी एकटा किती? तर त्याची स्पीड माहिती असती तर खाली लिहिली असती, आपल्याला माहिती नाही म्हणून तिथे सी ठेवूया आणि त्या सी ची किंमत आपल्याला काढायची. चला करूया. 6 अधिक 4 10/20 प्लस 6/15 प्लस 4/c, राईट, इक्वल टू 1. यांच्यामध्ये जर भाग दिला तर 0 0 कटला, 1/2. यांच्यामध्ये 3 3 ने भाग दिला, 3 2 6, 3 5 15 प्लस 4/c इक्वल टू 1. आता हा 1/2 आणि 2/5 आपण बरोबरीच्या तिकडे पक्षांतर करूया, राईट. तर 4/c इथे आहे बरोबर 1. तर हा 1/2 तिकडे गेला तर मायनस 1/2 होईल. मायनस पुन्हा हा 2/5 पण तिकडे गेला तर मायनस होईल 2/5. तुम्हाला छेद सारखा करायचा आहे जो तुम्हाला करता येतो. तर 1 2 5 याचा छेद जर सारखा केला तर 5 दुने 10. तर 1 आहे ते 1 ला 10 ने गुणाकार केला तर 10 1 10, राईट. 2 ला 5 ने गुणाकार केला तर 5 1 5 मायनस 5 ला 2 ने गुणाकार केला तर 2 दुने 4, राईट. 4/c बरोबर 10 मधून 5 गेले 5, 5 मधून 4 गेले 1, 1/10, राईट.
तिरपा गुणाकार करूया, हा सी इकडे जाईल आणि 4 गुणिला 10 म्हणजे 40, म्हणजे सी बरोबर काय मिळतंय तुम्हाला 40. म्हणजे सी ची स्पीड, सी एकटा जर ते काम करेल तर किती दिवसात पूर्ण व्हायला पाहिजे, 40 दिवसात ते काम पूर्ण व्हायला पाहिजे. तर तुमचं उत्तर येईल 40 दिवस. राईट. कंटिन्यू आपण वन वर्क थेरीवर हे तिसरं लेक्चर घेतोय बरं का. तिसरं लेक्चर खूप महत्वाचं आहे वन वर्क थेरी समजणे. राईट. पहिल्या 2 लेक्चरमध्ये तर मी त्याला एक्सप्लेन करून दिलं व्यवस्थित, त्याचं इंट्रोडक्शन दिलं की वन वर्क थेरी काय असतं, कशा पद्धतीने अप्लाय केलं जातं, आणि हे असे किचकटसे दिसणारे प्रश्न जे आहेत ना ते वन वर्क थेरी सहज सॉल्व्ह करतं. एक छोटंसं इक्वेशन ड्रॉ होतं, ते तुम्हाला करता येतं असं मी कन्सिडरच करतोय. तर वन वर्क थेरीचा वापर करा आणि टाइम अँड वर्कचे असे किचकटचे दिसणारे उदाहरणं सहज सॉल्व्ह. राईट. आय होप तुम्हाला समजलं असेल. समजलं नसेल तर व्हिडिओला रिवाइंड करा, पुन्हा एकदा कॉपीमध्ये नोट करा, सोडवून बघा त्याला पुन्हा एकदा, सहज तुम्हाला करता येईल. एकदा वन वर्क थेरी डोक्यात घुसली की तुमचे फटाफट फटाफट प्रश्नांची उत्तरे तयार होतात. राईट. चला, या लेक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये इतकंच. समोर पुन्हा या टाइम अँड वर्कशी रिलेटेड समोरचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तोही महत्वाचा असेल. तोही कुठला तरी नवीन कॉन्सेप्ट घेऊन असेल, नवीन व्हिडिओ तयार होईल. ओके, चलो देन, टिल देन, ऑल ऑफ यू, थँक्यू.